तर कांदा निर्यात 45% घटलेली आहे। आखाती युद्धाचा हा फटका बसलाय। कंटेनर भाडं हे 600 ते 700 डॉलरवरून 6500 डॉलरपर्यंत वाढलेलं आहे। निर्यात खर्चिक बनल्यानं कांद्याचे दर हे घसरलेले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या संदर्भात त्यांचं आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे। गेल्या 2025 मध्ये मार्च महिन्यात कांद्याची निर्यात 600-650 कंटेनरच्या जवळपास झाली होती आणि तीच निर्यात आज कुठंतरी 2026 मध्ये मार्च महिन्यात 350 कंटेनरच्या जवळपास आली। तर यामध्ये 40 ते 45% घट झाली आणि एकंदरीत निर्यात जर बघितली आपण तर 35% घट झाली। तर याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारभावावर होतोय। आपले प्रतिनिधी नरेंद्र बटाव आपल्या सोबत जोडलेले आहेत। नरेंद्र, काय नेमकं म्हणणं आहे? कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, काय संताप आहे? नक्कीच जगदीश सर, बघितलं तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका त्याचा आता भारतीय कांद्याच्या बाजारभावावर दिसून येत आहे। आपण बघितलं तर कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याचं देखील दिसून येत आहे। 45% कांद्याची निर्यात आली असल्याचे दिसून येत आहे। मार्च 2025 मध्ये जे 600 कंटेनर मधून कांदा निर्यात झाला होता, मात्र यंदा केवळ 350 कंटेनर पर्यंत मर्यादित कांद्याची निर्यात राहिली आहे। विशेष म्हणजे जे कंटेनरची वाहतुकीचे भाडे ते 600 ते 700 डॉलरवरून आता 6,500 डॉलर पर्यंत वाढल्याने नक्कीच निर्यातदारांना याचा फटका बसला असल्याने नक्कीच लासलगाव इतर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर मोठे घसरण होत आहे। यामुळे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये मागील वर्षी बघितलं तर 2600 ते 3000 पर्यंत जास्तीत जास्त कांद्याला दर मिळत होता, मात्र आताच्या परिस्थितीमध्ये सरासरी कांद्याचा बाजारभाव बघितला तर 1000 रुपयाच्या आसपास आला आहे। तर लाल कांदा आहे 800 ते 900 रुपये विकला जात आहे। त्यामुळे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोज दिसून येत आहे। तर दुसरीकडे बघितलं तर कांदा निर्यातदार एक म्हणणं आहे की कंटेनरचं जे भाडं आहे ते सरकारने नियंत्रणात आणावे व कांदा निर्यातीसाठी 10% अनुदान द्यावे अशी मागणी देखील निर्यातदार करत आहे। मात्र सर्वस्वी फटका कांदा उत्पादकांना बसताना दिसतोय। ठीक आहे। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। कांदा निर्यात ही 45% घटलेली आहे, त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। निर्यात थांबलेली आहे। तसंच कंटेनर भाडं हे 6500 डॉलरपर्यंत वाढलेलं आहे। 600 ते 700 रुपये भाडं असणारं कंटेनरचं तब्बल 6500 पर्यंत गेले। त्यामुळे निर्यात खर्चिक बनल्यानं कांद्याचे दर हे घसरलेले आहेत। कांदा निर्यात होत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे हे तसेच पडून आहेत। त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय, आर्थिक फटका बसलाय। तर आपले सगळे रिपोर्टर हे आपल्या सोबत जोडले होते। सगळ्यांना धन्यवाद।